शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत कांदा पिकासाठी ज्या काही खत औषधं फवारण्यांच्या व्हिडिओ टाकत असतो, ह्या शेतकरी आवर्जून घेतात आणि त्यांना रिझल्ट अतिशय उत्तमरित्या येतो. माझ्यासोबत शेतकरी देखील आहे आणि हा शेतकऱ्यांचा कांदा आहे. हा कांदा चाळीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये ठेवला असता, आज आहे डिसेंबर महिना, म्हणजे 9 महिन्याचा कालावधी आणि कांदा जबरदस्त क्वालिटीचा साठून राहिलेला आहे. पण यामागे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं होतं? मी मागच्या वर्षी दोन वर्ष माझा कांदा काही चाळी टिकत नव्हता. तर मागच्या वर्षी मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे युनिक हे औषध स्प्रे केला. युनिक औषध वापरल्यामुळं मला एक असा अनुभव आला का कांदे टिकवून क्षमता वाढली, साईज पण मिळाली. असं त्याच्यामुळे आहे ना, एक नंबर औषध आहे ते युनिक, ते तुम्ही वापरायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी म्हणल्याप्रमाणे युनिक लक्षात घ्या. प्रो केअर कंपनीचं युनिक एकरी 60 मिली 2 वेळा फवारणी करायची. शेतकऱ्यांचं म्हणणं काय होतं, परत एकदा ऐका. 2 वर्ष कांदा चाळीमध्ये टिकत नव्हता. ह्या वर्षी कांदा चाळीमध्ये 9 महिने टिकलेला आहे. बाजारभाव मागे पुढे होऊ शकतो, शेतकऱ्याच्या हातात बाजारभाव नाही, पण माल क्वालिटी उत्तम प्रकारचा आणणं शेतकऱ्याच्या हातात आहे आणि त्यासाठी फवारणी करतेवेळी प्रो केअरचं युनिक वापरणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे सांगायचं झालं, डबल पत्तीचा कांदा आहे, पाहू शकता. आता सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर आज मी आलेलो आहे हे युनिक वापरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. कुठं माहितीये का? अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील वाघापूर या गावामध्ये. प्रशांत आरोटे शेतकऱ्यांचं नाव आहे. आता शेतकऱ्यांनी हे युनिक कसं घेतलं त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हे युनिक मी तुमचा व्हिडिओ बघितला होता. त्या व्हिडिओ बघितल्यानंतर मी युनिक औषध माझ्या ब्राह्मणाला क्षेत्र असलेले 1 एकर क्षेत्राला ही फवारणी केली. बर, तर मला त्या कांद्याला साईज एकदम चांगली मिळाली. त्यानंतर मी इथं वाघापूरला स्टॉकचे कांदे असतात माझे इथे, तर त्या कांद्याला मी हे 2 स्प्रे घेतले युनिकचे. तर मला ते कांदे आज 9 महिने झाले, एकदम चांगल्या प्रकारे कांदे टिकले. साईज पण चांगली होती आणि टिकवून क्षमता पण वाढली. आणि 2 वर्ष माझे चाळीमध्ये कांदे खराब होत होते. दिवाळीनंतर कांदे खराबच होऊन जायचे. पण ह्या वर्षी 9 महिने कांदे एकदम चांगल्या प्रकारे टिकले. हे औषध एकदम चांगलं आहे, युनिक हे औषध तुम्ही वापरलं पाहिजे. आता सर्वात महत्वाचा, मगाशी आमची चर्चा चालू असताना असा विषय झाला प्रशांत साहेबांचा की आणलं होतं 4 पंपांना हो, आणि वापरलं 2च पंपांना पंपाला आणि ही साईज तुमच्या समोर आहे. 2च पंपाला वापरलं तर ती साईज डबल झाली. साईज डबल झाली, मालही क्वालिटीचा निघाला. आणि आता सर्वात महत्वाचं, जे जे शेतकरी बांधव कांदा लागवड उत्पादक शेतकरी जे आपली ही व्हिडिओ पाहत असते, प्रशांत साहेबांनी जसं कांद्याचं उत्पादन युनिक मुळे बरोबर काढलं, कारण मी त्यांना 4 वेळा विचारलं होतं की खरंच युनिक मुळे निघालं का, खरंच युनिक मुळे निघालं का. तर त्यांची 4ही वेळा उत्तर एकच होती की माझे 2 वर्ष कांदे चाळीमध्ये टिकत नव्हते, ह्याच वर्षी कांदा चाळीमध्ये टिकलाय, तोही 9 महिने. त्याला फक्त एकमेव कारण आहे, तर ते म्हणजे प्रो केअरचं युनिक. युनिक वापरा आणि कांद्याचं भरघोस उत्पादन मिळवा आणि कांदा 9 महिने चाळीमध्ये टिकवा. अजून एक तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो. मी मागील वर्षी एक नांदगाव तालुक्यात जाऊन व्हिडिओ काढली होती शेतकऱ्यांची. तर त्या शेतकऱ्यांना देखील जो अनुभव आला होता, तोच अनुभव आज प्रशांत आरोटे वाघापूर या गावातील शेतकऱ्यांना आलेला आहे. म्हणजे कांदा पिकाची माहिती देत असताना आपण योग्य माहिती देतोय का, तर हे आपल्या व्हिडिओवर अवलंबून असतं. पण व्हिडिओ कशाच्या, तर योग्य क्वालिटी उत्तम प्रकारचं प्रोडक्ट, आणि ते कोणतं असेल तर प्रो केअरचं युनिक. आता युनिक वापरायचं कसं, 2 टप्प्यांमध्ये वापरायचं. तुमचा पावसाळी कांद्याला असेल तर पावसाळी कांद्याला तुम्ही 45-50 दिवसांच्या दरम्यान पहिली फवारणी करायची आणि त्यानंतर 60-70 आणि 80 दिवसांच्या दरम्यान एक फवारणी करायची, म्हणजे 2 फवारण्या. 1 एकरासाठी 60 मिली याप्रमाणे वापरायचे. सेम उन्हाळ साठवणुकीचा कांदा असेल त्या देखील कांदा पिकाला 50-60 दिवसांच्या दरम्यान पहिला स्प्रे, कारण उन्हाळ कांद्याचा कालावधी जास्त असतो. आणि शेवटची फवारणी कधी करायची, आपण शेवटचं पाणी देतो किंवा त्याच्या आधीचं पाणी देत असाल, कांदे आपल्याला काढायचे,
तर त्या टायमिंगला पुन्हा एकदा फवारणी करायची आहे। यामध्ये तुम्ही विद्राव्य खत घेतलं तरीही चालेल आणि प्लेन युनिकची फवारणी केली तरी चालेल। प्लेन युनिकची फवारणी कशी केली होती, 4 टाक्यांना आलं, 2 टाक्यांना फवारलं आणि साईज 1 नंबर निघाली। ही माहिती आवडली, तुम्हाला युनिक घ्यायचंय, कसं घ्याल ही व्हिडिओ संबंध महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये तुम्ही दाखवू शकता, कारण शेतकऱ्यांना जो अनुभव आलाय तोच सांगितलेला आहे। आणि यावरही अधिक दिलेल्या नंबरवर आधी फोन करायचा आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून आजच आपल्या कांदा पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचंय। पावसाळी असो, रांगडा असो, उन्हाळ कांदा असो, वापरायचे काय, युनिक। धन्यवाद। जय जवान, जय किसान।